नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज बघूया की बँक निफ्टी आणि बँक निफ्टीमधले जे काही महत्त्वाचे हेवीवेट कॉम्पोनंट आहेत, म्हणजे बँक निफ्टीमध्ये जे काही 12 स्टॉक्स इन्क्लूड आहेत, त्या 12 स्टॉकबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये येता त्यावेळेस तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसोबत तुम्ही काय करता की ऑप्शन ट्रेडिंगबद्दल पण तुम्ही ऐकलेलं असतं आणि ऑप्शन ट्रेडिंग पण शिकत असतात. जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडर व्हायचं असेल आणि जर बँक निफ्टीमध्ये स्पेशली मोमेंटम ऑप्शन ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला हे काही जे काही 12 बँकिंग स्टॉक्स आहेत किंवा बँक निफ्टी जे काही हेवीवेट कॉम्पोनंट आहेत त्या हेवीवेट कॉम्पोनंटवरती काय की लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्ही जे काही बँक निफ्टीचं जे काही मोमेंटम आहे, जर ते मोमेंटम जर तुम्हाला व्यवस्थित ट्रेड करता येत असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक चांगला पैसा कमवू शकता. कारण की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करताना जे काही ऑप्शन बायर आहेत त्या ऑप्शन बायरला फक्त आणि फक्त फायदा कधी होतो, ज्यावेळेस मोमेंटम जनरेट होत असतो. म्हणजे निफ्टी असू दे किंवा बँक निफ्टी असू दे, जर त्याच्यामध्ये जर इंडेक्समध्ये जर मोमेंटम जनरेट होत असेल तरच ऑप्शन ट्रेडरला तिथं फायदा होत असतो. नाहीतर ऑप्शन जे काही ट्रेडर असतात किंवा ऑप्शन बायर असतात त्यांना काय तिथं लॉस होत असतो. कारण की जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला, निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी हा काय की व्होलाटाईल इंडेक्स आहे आणि जर निफ्टी हा काय की एक कमी व्होलाटाईल इंडेक्स आहे. कारण की निफ्टीमध्ये 50 स्टॉक्स इन्क्लूड आहेत आणि बँक निफ्टीमध्ये बँकिंग 12 स्टॉक्स बँकिंग सेक्टरमधले इन्क्लूड आहेत. त्यानुसार निफ्टी आणि जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी हा खूप व्होलाटाईल इंडेक्स आहे आणि जर तुम्ही रेंजचा विचार केला तर बँक निफ्टी हा डेली 300 ते 400 पॉईंटमध्ये ट्रेड करत असतो. म्हणजे जर तुम्ही जरी साईडवेज मार्केट घेतलं किंवा जर ट्रेंडिंग मार्केट घेतलं तर त्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये डेली बँक निफ्टी हा 300 ते 500 पॉईंटच्या दरम्यान ट्रेड करतो आणि जर खूपच ट्रेंडिंग मार्केट असेल तर बँक निफ्टी हा 500 पॉईंटच्या वरती ट्रेड करत असतो. म्हणजे अपसाईडला 500 पॉईंट जात असतो किंवा डाऊन साईडला 500 पॉईंट येत असतो. जर तुम्ही इयरली जर कम्पॅरिझन केलं तर बँक निफ्टी हा 66% हा साईडवेज असतो आणि 33% हा बुलिश किंवा बेरिश असतो, म्हणजे ट्रेंडिंग असतो. तर आता बँक निफ्टी जे काही कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जे काही लर्निंग आहे ते लर्निंग प्रॉपर करून यायला पाहिजे किंवा जे काही मार्केटमध्ये तुम्ही लर्निंग करता ते लर्निंग तुमचं प्रॉपर पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडर म्हणून काम करता त्यावेळेस तुम्ही भरपूर गोष्टी करत असता. म्हणजे तुम्ही सपोर्ट बघत असता, रेजिस्टन्स बघत असता किंवा वेगवेगळे इंडिकेटर वापरत असता किंवा हे काही बँकिंग स्टॉक्स आहेत किंवा जे काही 12 कॉम्पोनंट आहेत बँक निफ्टीचे त्या बँक निफ्टीच्या 12 कॉम्पोनंटवरती लक्ष ठेवून असता. त्यामुळं जर तुम्ही मोमेंटम ट्रेडर म्हणून जर तुम्हाला सक्सेसफुल मोमेंटम ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला बँक निफ्टीमधले जे काही हेवीवेट स्टॉक्स आहेत 6 ते 7 हेवीवेट स्टॉक त्या स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते ज्या साईडला जातात त्या साईडला तुम्ही त्या कॉल असू द्या किंवा पुट असू द्या त्यामध्ये तुम्हाला मोमेंटम ट्रेडिंग करता यायला पाहिजे. तर आता बघूया की बँक निफ्टीमध्ये किती स्टॉक्स आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते स्टॉक्स इन्क्लूड आहेत. जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 12 स्टॉक्स इन्क्लूड आहेत आणि जर तुम्ही रिबॅलन्सिंगचा विचार केला बँक निफ्टीच्या, म्हणजे बँक निफ्टीमधल्या कोणत्या स्टॉकचं पर्सेंटेज वाढवायचं किंवा कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज वाढवायचं, कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज कमी करायचं किंवा बँक निफ्टीमध्ये कोणता स्टॉक इन्क्लूड करायचा, बँक निफ्टीतला कोणता स्टॉक डिलीट करायचा, ह्या गोष्टीचं काम कसं होतं सेमी ॲन्युअल बेसिसवरती होतं. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला तुमचं बँक निफ्टीचं रिबॅलन्सिंग होतं. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला तर 30 डिसेंबर 2022ला बँक निफ्टीचं रिबॅलन्सिंग झालेलं आहे. त्यामध्ये जे काही तुमचा HDFC बँक असेल किंवा ICICI बँक असेल किंवा ॲक्सिस बँक असेल यांचं काही की वेटेज वाढवलेलं आहे. त्यानुसार बँक निफ्टीमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आता होणार आहे. तर बघूया की बँक निफ्टीतले हे 12 स्टॉक्स आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीचे आहे. ज्यावेळेस तुम्ही बँक निफ्टीचा विचार करता तर त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँकिंगचा जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत त्यांचा समाविष्ट केलेला आहे. जर तुम्ही इयरली परफॉर्मन्स जर चेक केला तर आपल्याला लास्ट इयरमध्ये म्हणजे 2022 या वर्षामध्ये निफ्टी बँकनं आपल्याला जवळजवळ 25% रिटर्न जनरेट करून दिलेला आहे आणि त्याच्यासोबतच जे काही निफ्टी PSU बँक आहे, निफ्टी प्रायव्हेट बँक आहे, त्यांनी आपल्याला जवळजवळ 75% आणि 25%च्या दरम्यान रिटर्न जनरेट करून दिलेला आहे. म्हणजे जर ओव्हरऑल तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीने 2022 या वर्षामध्ये जवळजवळ 25% रिटर्न आपल्याला जनरेट करून दिलेला आहे. म्हणजे जर दुसऱ्या निफ्टीचा जर आपण कम्पॅरिझन केलं म्हणजे निफ्टी IT असेल किंवा निफ्टी मीडिया असेल किंवा स्मॉल कॅप मिड कॅप असतील तर ह्यांचा विचार केला असेल तर बँक निफ्टीमध्ये जे काही रिटर्न आहेत ते कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टीतले रिटर्न हे खूप जास्त आहेत. तर बँक निफ्टी जे काही कॉम्पोनंट आहे ते बँक निफ्टीचे कॉम्पोनंट आता आपण बघूया. त्यामध्ये आणि हे बँक निफ्टीमधले 3 ते 4 स्टॉक्स हे US मार्केटमध्ये पण लिस्टेड आहेत. म्हणजे जर तुम्ही नॅसडॅक आणि जर तुम्ही डाव जोन्स जर चेक केलं तर त्यामध्ये HDFC बँक असेल, ॲक्सिस बँक असेल किंवा कोटक बँक असेल ह्यांचे स्टॉक्स त्या मार्केटमध्ये पण लिस्टेड आहेत. त्यामुळं हे स्टॉक US मार्केटमध्ये कसे रिॲक्ट करतात त्यानुसार इंडियन मार्केटमध्ये पण हे स्टॉक रिॲक्ट करत असतात. त्यामुळं ह्या स्टॉक्सवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बँक निफ्टीच्या कॉम्पोनंटचा विचार केला तर सगळ्यात हेवीवेट कॉम्पोनंट आहे तो HDFC बँक.
HDFC बँक काय करतं की बँक निफ्टीला ज्या दिशेनं HDFC बँक चाललाय त्या दिशेनं बँक निफ्टीला ड्रॅग करण्याचं काम HDFC बँक करत असतं, कारण की त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 27.70%. म्हणजे जर HDFC बँक हा 1% वाढला तर जवळजवळ बँक निफ्टीमध्ये तो 130 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन करतो. त्यानंतरचा स्टॉक आहे तो ICICI बँक. तर ICICI बँकचं कॉन्ट्रीब्युशन आहे 24.02%. आणि जर तुम्ही रँक वाईज जर विचार केला तर HDFC बँक हा सेकंड रँकला प्लेसड आहे आणि ICICI बँक हा 5th रँकला प्लेसड आहे. त्यानंतर जर तुम्ही सेक्टर वाईज विचार केला तर हे दोन्ही बँकिंग स्टॉक कशाचे प्रायव्हेट सेक्टरशी बिलॉंग करतात. त्यानंतरची बँक आहे ती कोटक बँक. तर कोटक बँकचं कॉन्ट्रीब्युशन आहे 10.72%. नेक्स्ट बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 11.27%. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टरला बिलॉंग करते. नेक्स्ट बँक आहे ती ॲक्सिस बँक. तर ॲक्सिस बँकचं कॉन्ट्रीब्युशन आहे 11.18%, ही प्रायव्हेट सेक्टरला बिलॉंग करते. नेक्स्ट बँक आहे ती इंडसइंड बँक, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 6.20%. त्यानंतरच्या बँक आहेत IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल बँक, फेडरल बँक, बंधन बँक, बँक ऑफ बरोदा आणि पंजाब नॅशनल बँक. तर ह्या क्युम्युलेटिव्हली जवळजवळ बँक निफ्टीमध्ये 20%चं कॉन्ट्रीब्युशन करतात. तर जर तुम्ही ह्या हेवीवेट स्टॉक्सवरती किंवा जे काही बँक निफ्टीचे कंपोनंट आहेत, आता इथे तुम्ही बघू शकता की बाबांनो HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक बँक आहे, ॲक्सिस बँक आहे आणि इंडसइंड बँक आहे. तर हे काय करतात की पर्सेंट वाईज जर विचार केला तर हे खूप मोठ्या प्रमाणात बँक निफ्टी जे काही मोमेंटम आहे, म्हणजे बँक निफ्टी अपसाईडला जाऊ दे किंवा डाऊनसाईडला जाऊ दे, तर ह्याच्यामध्ये हे कॉन्ट्रीब्युशन काय की ह्या 6 मेजर बँकांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही मागच्या 2 ते 3 महिन्याचं जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला असेल किंवा जर तुम्ही बँक निफ्टीला व्यवस्थित ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक मोमेंटम तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाले असेल. म्हणजे एक दिवस बँक निफ्टीला वरती घेऊन जायचं काम HDFC बँक करतो, त्यानंतर ॲक्सिस बँक करतो, त्यानंतर SBI करतं, त्यानंतर कोटक बँक करतं, कारण की ह्या सगळ्या बँक अशा आहेत की हेवीवेट बँक आहेत. आणि ह्या सगळ्या बँक जे काही मार्केटमध्ये न्यूज येतात त्या न्यूजला व्यवस्थित प्रॉपरली रिॲक्ट होतात आणि जे काही व्होलाटिलिटी असते ती व्होलाटिलिटी व्यवस्थित मेंटेन करतात. जर तुम्ही HDFC बँकचा विचार केला, जर ज्यावेळेस 4 एप्रिल 2022ला जर HDFC बँक मर्जिंगची न्यूज होती तर त्यावेळेस HDFC बँक हा जवळजवळ 150 रुपयांनी वाढलेला, म्हणजे जवळजवळ तो 10% वाढलेला. आणि त्याच्यासोबत बँक निफ्टी हा जवळजवळ 1600 पॉईंटनं वाढलेला. म्हणजे हा काही HDFC बँकचा स्टॉक आहे. किंवा जर हे जर 4 स्टॉक एकत्र एका दिशेने जर ट्रेड करत असतील, हे 5 स्टॉक म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, तर हे 5 बँक काय करतात की ज्या दिशेला ट्रेड करतात त्या दिशेला ट्रेड घेणं तुम्हाला खूप सोयी जातं. म्हणजे जर हे 5ही बँक हायर हाय तयार करत असतील तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, कॉल हा ऑप्शन बाय करायचा. आणि जर हे 5ही बँक लोअर लो ब्रेक करत असतील किंवा लोअर लो फॉर्मेशन करत असेल तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे की जो काही तुमचा व्ह्यू आहे तो बेरिश ठेवायचा आहे. म्हणजे हे 5 स्टॉक्स कशा पद्धतीनं वर्क करतात, हे 5 स्टॉक साईडवेज आहेत का ट्रेंडिंग आहेत, जर तुम्ही जर ह्या गोष्टींवरती जर व्यवस्थित जर त्यांचा सपोर्ट शोधला, रेजिस्टन्स शोधला, ब्रेकआउट लेवल शोधल्या, ब्रेकडाऊन लेवल शोधल्या आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही मार्केटमध्ये काम केलं किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केलं तर त्यावेळेस तुम्हाला तिथं जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतो तो रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगल्या पद्धतीनं असतो. किंवा जे काही प्रॉफिट तुम्ही करता किंवा जे काही ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही शिकता ते व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगचा विचार करता त्यावेळेस जर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला तिथं मोमेंटम ट्रेड करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मोमेंटम हे फास्ट जनरेट होत असतं त्यावेळेसच ऑप्शनचे जे काही प्रीमियम आहे ते प्रीमियम खूप फास्ट पद्धतीनं वाढत असतात. तर आता बघूया की हे काही बँकिंग स्टॉक्स आहेत, त्या बँकिंग स्टॉक जर 1% अपमूव्ह केला किंवा 1% डाऊनमूव्ह केला तर तो किती पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन बँक निफ्टीमध्ये करतो. जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आता 43,000ला ट्रेड करतोय. म्हणजे ही 43,200च्या जर दरम्यान जायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, ह्यामध्ये काय की बाईंग झालेला आपल्याला दिसायला पाहिजे, तरच हा 43,000 वरून 43,200-300 ह्या लेवलला जाऊ शकतो. तर बघूया की जर HDFC बँक हा 1% जर अपमूव्ह झाला तर आपल्याला तो किती पॉईंटचा अपमूव्ह देणार आहे, 130 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन HDFC बँक एकटा करणार आहे. म्हणजे जर HDFC बँक हा 1% जर अपमूव्ह केला तर बँक निफ्टीमध्ये जो काही अपमूव्ह येणार आहे त्यामध्ये 130 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन कोण करणार आहे, HDFC बँक करणार आहे. त्यानंतर आहे ती ICICI बँक. तर ICICI बँक हा 120 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन बँक निफ्टीच्या अपमूव्ह किंवा डाऊनमूव्हमध्ये करत असतो. म्हणजे जर ICICI बँक 1% जर डाऊन झाला तर काय करणार आहे की ICICI बँक 120 पॉईंटचं तिथे तुम्हाला काय करणार आहे की कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. म्हणजे जर एका ट्रेडिंग सेशनचा विचार केला, जर HDFC बँक 1% वाढला असेल, जर ICICI बँक 1% कमी झाला असेल तर तुम्हाला जो काही इफेक्ट दिसणार आहे तो साईडवेज इफेक्ट दिसणार आहे. म्हणजे जे काही बँक निफ्टी असणार आहे हा बँक निफ्टी काय की साईडवेज ट्रेड करत असणार. आणि जर बाकीचे सगळे स्टॉक जर प्लस असतील तर तुम्हाला तिथे जवळपास अप्पर साईडला मोमेंटम झालेली दिसेल. जर
हे HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक असेल, SBI असेल, ॲक्सिस असेल, जर हे एकत्र काम करत असतील, एका साईडला जात असतील, तर तुम्हाला तिथं त्या साईडचा ट्रेड घेणं खूप सोयीस्कर होतं किंवा त्या साईडवरती तुम्हाला बुलिश किंवा बेरिश व्ह्यू ठेवणं खूप सोयीस्कर जातं. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता किंवा इंडेक्स ट्रेडिंग करता किंवा जे काही फ्युचर आहे ते फ्युचर सेल करता किंवा बाय करता, त्यावेळेस तुम्हाला ह्या बँकिंग स्टॉकचं बिहेवियर, ह्या बँकिंग स्टॉकचा सपोर्ट असेल, रेजिस्टन्स असेल, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कोटक बँकचा विचार केला तर कोटक बँक किती कॉन्ट्रीब्युशन करतं? 52 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन कोटक बँक करतं. नेक्स्ट बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 45.13%. नेक्स्ट बँक आहे ती ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकचं कॉन्ट्रीब्युशन आहे 48.14%. नेक्स्ट बँक आहे ती इंडसइंड बँक. इंडसइंड बँकचं कॉन्ट्रीब्युशन आहे 17.47%. जर तुम्ही बाकीच्या 5 बँकांचा विचार केला म्हणजे IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल बँक असेल, फेडरल बँक असेल, बंधन बँक असेल, इंडसइंड बँक आणि पंजाब नॅशनल बँक, तर ह्या 6 बँका किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतात? जवळजवळ 50 ते 7 पॉईंट ह्या 6 बँका कॉन्ट्रीब्यूट करतात. ज्यावेळेस तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला ह्या हेवीवेट स्टॉक्सवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आता बघूया की जर तुम्ही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जवळजवळ जर तुम्ही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये 265 अंकांची काय आहे की 265 अंकांचा डाऊन मूव्ह बघायला मिळालेला आहे. तर बघूया की बाबांनो जे काही स्टॉक्स आहेत बँक निफ्टीमध्ये तर त्या बँक निफ्टीमधल्या स्टॉकनी कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. जर तुम्ही बँक निफ्टीच्या ह्या स्टॉक्सवरती जर तुम्ही लक्ष ठेवून असाल तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे काही ऑप्शन ट्रेडिंग आहे ते ऑप्शन ट्रेडिंग करणं खूप सोयीस्कर जातं. म्हणजे जर तुम्ही HDFC बँकचे ब्रेकआउट लेवल किंवा ICICI बँकची ब्रेकआउट लेवल ह्या लेवलवरती जर लक्ष ठेवून असाल किंवा ब्रेकडाऊन लेवल ह्या लेवलवरती जर लक्ष ठेवून असाल तर तुम्हाला त्या साईडचा ट्रेड घेणं खूप सोयीस्कर जातं. जर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा विचार करता आता बघूया की बाबांनो कोणकोणत्या बँकांनी अप मूव्हमध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि डाऊन मूव्हमध्ये कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट केले. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जवळजवळ 250 अंकांची घसरण बघायला मिळालेली आहे. तर त्यामध्ये जे काही स्टॉक्स पुलिंग इंडायसेस अप ह्यामध्ये कोणकोणते आहेत? SBI असेल, कोटक असेल, IDFC फर्स्ट असेल, PNB असेल आणि फेडरल बँक असेल. ह्या बँकांनी इंडेक्सला वर नेण्याचं काम केले आणि इंडेक्सला खाली आणण्याचं काम कुणी केले? ICICI बँक केले, HDFC बँक असेल, इंडसइंड बँक असेल, AU स्मॉल बँक असेल, बंधन बँक. तर ह्या 6 स्टॉक्सनी काय केले की मार्केटला खाली आणायचं काम केले. तर ह्याच्यात सगळ्यात अग्रेसर कोण होता? ICICI बँक, त्यानंतर होता HDFC बँक, त्यानंतर होता इंडसइंड बँक. जर तुम्ही इथं जर त्याचे कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर ICICI बँकनं किती वजा 210 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि जर HDFC बँक बघितलं तर तुम्ही वजा 128 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन HDFC बँकनं डाऊन मूव्ह येण्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवायला पाहिजे की बाबांनो जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत ते बँकिंग स्टॉक्स कशा पद्धतीने बिहेव करत आहेत, बँकिंग स्टॉक कशा पद्धतीनं वर्क करत आहेत आणि त्यानुसार जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर ट्रेड केला तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.